हाय, मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर काल तर गुढीपाडव्याचा किंवा त्याच्या अगोदरचा क्लिनिंगचा व्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल. तर असं आहे का की आता पाडवा झाला, डीप क्लिनिंग केली म्हणजे आपल्याला स्वच्छता करावी लागणार नाही, तर असं काही नसतंय बरं का. आता दाखवते तुम्हाला. आज काल गुढीपाडवा झाला आणि आज दाखवते बाहेर की किती झाडाचा पालापाचोळा पडलेला आहे. आणि आवरायचं म्हटलं आणि कामच काढायचं म्हटलं तर खूप सारं काम निघत राहतं. आणि म्हटलं आज चला थोडीशी झाडांची साफसफाई करून घेऊयात, स्वच्छ वाटेल. आणि झालं असं की तिथं खूप मोठा असा साप पण निघाला होता, म्हणजे माझे दोन्ही हात लांब असतील इतका. तर म्हटलं थोडंसं झाडाच्या बुडाच्या इथलं आहे ना क्लीन करून घ्यावं, म्हणजे त्याच्या खालचं दिसेल आपल्याला. कारण फुलं तोडायला वगैरे आपण जात असतो आणि किती दाट झाडं झालेत हे पण तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बघता आणि लाईक करायचं विसरून जाता, तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा असं का सांगत असते, तर तुमच्या लाईक करण्याने काही पैसे वगैरे मला भेटत नाहीत, परंतु माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळं लाईक करा म्हणत असते. आणि आणखीन जर कोणी सबस्क्राईब पण केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत राहू देत. आता दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने की कशी कशी अवस्था आहे ते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आवरायच्या अगोदर आणि आवरायच्या नंतर कसं आहे ते आणि कसं वाटते. आवरायच्या अगोदर कसं वाटत होतं आणि आवरल्यानंतर. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे असं रोजचाच पालापाचोळा पडतोय. आणि थोडंसं काहीतरी रोग वगैरे पण झाडावरती आले ना तर त्याचे पण पानं अशी थोडीशी सुकून गळतात. तर जास्त वेळ न घालवता दाखवते तुम्हाला. हा आहे आपला मस्त असा या पायरीच्या इथला मोगऱ्याचा वेल. आणि मोगऱ्याला जर तुम्हाला वाटत असेल ना तर फुलं भरगतच यावी, सीझन चालू आहे तोपर्यंत. तर काय करायचं ते पण व्हिडिओमध्ये पुढे जाऊन सांगते, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि कचरा म्हटलं तर हे बघा, आत्ता झाडांना थोडंसं पाणी वगैरे देऊन घेतले. हे बारीक बारीक दिसतोय ना, हा सगळा पालापाचोळा आहे. झाडल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला, गोळा होईल तसा. आणि इथं जर त्या भरपूर साऱ्या मुंग्या, त्यामुळे त्याला पण औषध टाकलं होतं. आणि हे बघा इतका पालापाचोळा. ह्या झाडाला थोडंसं ऊन चालत नाही. हे झाड जर तुम्ही रेग्युलर बघत असाल तर त्यात इथं होतं, ह्याच्या पानांचा रंग बदलतो बघा. ते थोडंसं जागा चेंज केली आणि जागा चेंज केल्यानंतर त्याची एकदमच पानं सुकलेत. आणि असा सगळा पसारा पसारा झालेला आहे. ती एक खुर्ची तुटली आहे तर ती पण टाकून द्यायची आपल्याला. आणि आता पाईप वगैरे पडला इथं सगळा. आता आवरते, खूप वेळ न घालत. आणि अशी मोगऱ्याची फुलं पण बघा सुकलेली वगैरे बरीचशी पडलेली आहेत. आणि जास्वंदीची पण अशी पानं रोज गळतात. आता इथं एवढी आहेत ना, आज जरी मी हे सगळं झाडून वगैरे स्वच्छ केलं तर उद्या बघा ही जी आहेत ना अशी झाडाला बघा पिकलेली दिसतात, ही उद्या गळणारच आहेत. छान अशी आता साफसफाईला सुरुवात केली, पण झालं असं की माझी थोडीशी तब्येत खराब होती. आणि माझं थोडं तब्येत खराब झाली की सारखं लक्ष तिकडं लागतं, म्हणून मग मी जास्त अशी बसून राहत नाही. ज्यावेळेस मला थोडंसं तब्येत खराब असते किंवा काहीतरी दुखत असतं किंवा अस्वस्थ वाटत असतं ना, त्यावेळेस मी शक्यतो बसून राहत नाही. मला कशात तर गुंतवून घेते, म्हणजे जे काही आपलं दुखत असेल त्याच्याकडं लक्ष कमी जातं आणि आपल्याला फ्रेश वाटतं. त्यामुळं मस्त असं आवरायला घेतलं. तोपर्यंत आमचं छोटं पिल्लू, म्हणजे माझ्या दिरांची छोटी मुलगी, काल व्हिडिओत पाहिलीच असेल तुम्ही पाडव्याच्या व्लॉगमध्ये, तर तिला पण ताप आलता काल घरी गेलतो तेव्हा. आणि आज पण तिचा ताप काय घरी औषधं देऊन कमी झाला नाही, म्हणून तिला दवाखान्यात घेऊन आलते. मग ह्या तिघींचा एकमेकींना फार लळा आहे, त्यामुळं ते जाता जाता तिला 10-15 मिनटं दीर इकडं घेऊन आलते. आणि मुली आता तिच्याशी खेळायला लागल्या होत्या आणि तिच्याशी बोलत बोलत मी पण झाडून काढत होते. तर असं बघा, झाडं छोटे असू देत किंवा मोठे असू देत, उन्हाळा असला किंवा ज्या त्या ऋतूप्रमाणे ज्या त्या झाडांची पानंही गळतच असतात. पालवी, जुनी पालवी गळून जाते आणि नवी पालवी येत असते. तर बघा, तुम्हाला वाटेल 4 ते 5 दिवस झाडले की नाही, परंतु होतंय असं की उन्हाळ्याचे दिवस पण आहेत आणि वारा पण खूप सुटतोय. त्यामुळं इतर पाठीमागं आपल्या घराच्या चिंचेचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे, त्याचा पण पालापाचोळा बराचसा उडून येतो. असं नाही की आपल्याच झाडांचा तेवढा पालापाचोळा आहे म्हणून. आणि पाईप वगैरे असे पाणी देण्यासाठी झाडांना ठेवलेले असतात, अंतरलेले असतात. आता काय होतं की थंडीत किंवा पावसाळ्याच्या दिवसात तर शक्यतो पाऊस जर डेली 2-3 दिवसाला पडत असेल तर पाणीच द्यावं लागत नाही. पण उन्हाळा ह्यावेळेसचा एवढा तीव्र आहे, माझ्या मते सगळ्याच भागामध्ये यावेळेसचा उन्हाळा खूप तीव्र आहे. त्यामुळं
झाडांना ना 1 दिवसाआड कंपल्सरी पाणी द्यावं लागते. आणि इथं मला एक गोष्ट अवश्य तुम्हाला सांगावीशी वाटते. उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्हाला झाडांना पाणी द्यायचं असेल ना, एकतर तुम्ही संध्याकाळी 6ला पूर्ण ऊन कमी झाल्यानंतर द्या, नसेल तर सकाळी द्या. कारण काय होतं, आपण 11 नंतर किंवा 5च्या अगोदर संध्याकाळच्या झाडांना पाणी दिलं ना, तर माती भरपूर तापलेली असते आणि मुळांना पण शॉक बसते बघा. तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की उन्हाळ्याच्या दिवसात पाणी एकतर खूप सकाळी द्यायचं किंवा एकतर संध्याकाळच्या 6 नंतर द्यायचं. तर अशी बघा त्या छोट्या पिल्लूची आमच्या लुडबुड चालू आहे. प्रश्न विचारतीये मला की हे काय आहे, हे काय आहे. आणि खूप एवढी 17-18 महिन्याचीच आहे ती, पण खूप ॲक्टिव्ह आहे. आत्ताची मुलं खरंच खूप हुशार आहेत आणि सगळं तिला जाणून घ्यायची उत्सुकता असते. जास्वंदीच्या पण काय झालं, फांद्या खूपच वरती गेलेत आणि असं होतं की फुलं तोडायला गेल्यानंतर खूप वरती ते वाकवून फाटे तोडावे लागायला लागलेत. मग म्हटलं जास्त वरती पण नको जाऊ द्यायला. आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्याच्यावरती जर पांढरा मवा जर पडला तर खूप मोठा प्रॉब्लेम होतोय. त्यामुळं मग म्हटलं जेवढी खाली असेल तेवढा आपल्याला मवा पडला तर दिसेल पण, आणि त्याच्यावरती औषध पण मारता येईल आपल्याला. म्हणून मग त्याच्या पण थोड्याशा फांद्या कट करून घेतला. आणि मोगऱ्यासाठी सुरुवातीला तुम्हाला बोलले होते की टिप सांगेन. तर हे बघा काय करायचं, त्याची जी शेंड्याला कळ्या आल्या 4 ते 5 आणि त्या कळ्या उमलून संपल्या की लगेच तो शेंड्याचा जो हिस्सा आहे ना तो कट करून टाकायचा. म्हणजे त्याच्या खालची जी पानं आहेत 2, त्या दोन्ही बाजूंनी त्याला 2 मस्त अशा फांद्या फुटतात आणि परत लगेच त्याला नवीन कळ्या येतात. तुम्ही जर जी सुकलेली फुलं किंवा तिथलं फुलं येऊन गेल्यानंतरचा सुकलेला पार्ट जर तसाच ठेवला ना, तर तिथं फांद्या फुटण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर ही टिप मोगऱ्यासाठी तुम्ही मोगऱ्याच्या सीझनमध्ये नक्की लक्षात ठेवा. तुमच्यासुद्धा मोगऱ्याला भरपूर सारी फुलं येतील. आता आले आपल्या घराच्या दुसऱ्या साईडला आणि इथं पण गुलाबाची वगैरे जी काही खाली फांद्या कळ्या येऊन गेल्या त्या कट केल्या. आणि त्याचबरोबर ही गलांड्याची खूप सारी मोठी मोठी रोपं आहेत, अक्षरशः कवळ्यात बसणार नाहीत अशी रोपं आहेत. पण झालाय विषय असा की जो काळा मावा असतो ना तो फुलावरती खालच्या बाजूने खूप सारा पडलाय आणि एक जरी फुल तोडायला गेलं तर तो मवा सगळ्या हाताला चिटकतोय भरपूर असा. आणि मग म्हटलं जाऊ देत, ते उपटून टाकूया, कारण याच्यावरचा मवा आता त्याचा भर पण संपलाय किंवा सीझन पण संपलाय. बाकीच्या झाडांवरती जर गेला तर आपल्याला आवरता नाकीनऊ येईल. म्हणून हे सुद्धा सगळं साफसफाई करून घेतलं. त्याचनंतर त्या छोटीला काय झालं, कृष्णा खाली खेळायला सोडत नव्हती, त्यामुळे ती रडत होती. मग तिला पण थोडंसं उचलून घेऊन आले आणि नादी लावलं. हे बघा केवढी मोठी मोठी झाडं झालती ही गलांड्याची, तुम्हाला दिसतच असतील. आणि खरं म्हणजे दाट पण खूप झालती. आणि 2दा या 15 दिवसात घराच्या बॅक साईडला एकदा धामीण दिसली आणि घराच्या फ्रंट साईडला खूप मोठा असा साप दिसला. म्हणून थोडीशी भीती वाटली. मी जाते, मुली जातात फुलं तोडायला कधी. मग या झाडाच्या जर बुडाला छोटा असो किंवा मोठा असो बसला तर आपल्याला दिसणार नाही, ती भीतीही होती. आणि 2-4 दिवसापूर्वी मवाही खूप दिसला होता. म्हटलं जाऊ देत, आणखी नवीन रोपं लावूयात, कारण आता यांना पण जवळजवळ 5 ते 6 महिने झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता या पांढऱ्या जास्वंदीच्या खाली इतकी फुलं सुकून पडली होती. म्हणजे होतं असं की या पांढऱ्या जास्वंदीला इतकी फुलं येतात, रोजची 100 फुलं म्हटलं तर असतात. आपण काही एवढी सगळी तोडत नाही ना रोजच्या रोज, देवाला किती 7-8 तोडली तरी बास होतात. आणि बाकीची सुकलेली सगळी खाली पडतात बुडाशी. आणि झालं असं की ही गलांड्याची रोपं दाट असल्यामुळं मला त्या झाडाच्या बुडाखालचं जास्त करून झाडता येत नव्हतं. आणि हात घालून काढावं म्हटलं तर भीती पण वाटत होती. गोम वगैरे भरपूर निघतात इथं, त्यामुळं मग सगळंच हे म्हटलं की जाऊ द्या, आपलं क्लीन पण होईल आणि आपल्या जे काही दुखत आहे त्याच्याकडे लक्ष पण जाणार नाही. आणि थोडं ॲक्टिव्ह राहिलं ना तर शरीराची हालचाल झाली ना तर मूड पण फ्रेश राहतो. आणि आपल्याला जे मन आपल्या दुखण्याकडे लागलेलं असतं ते मन आपल्या या आपण क्लीन केलं तिथं किती छान वाटायला लागलं या गोष्टीकडे लागतं. जर तुम्हाला कधीतरी असं थोडंसं निगेटिव्ह वाटत असेल, अशक्त वाटत असेल तर तुम्ही झाडांची नसेल तर घरातली कुठलीही एक क्लिनिंगचं काम हातात घ्या.
तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येईल आणि आपलं माइंड जे आहे म्हणजे मन जे आहे ना ते ऑटोमॅटिक आपल्या दुखण्याकडून दुसऱ्या गोष्टीकडे डिस्ट्रॅक्ट होतं आणि आपलं ते काम छान असं झालंय बरं का. त्याचा सुद्धा आनंद खूप छान वाटतो. आता सुद्धा तुम्हाला मला वाटतंय व्हिडिओमध्ये माझा थोडासा आवाज चेंज येत असेल. अचानक मला थोडासा खोकला सर्दी झाली आणि एकदम डोकं जड आल्यासारखं वाटू लागलं होतं आणि पोटही थोडंसं दुखत होतं माझं. त्यामुळे मग मी बिझी करून घेतलं स्वतःला. तुम्ही ही नेक्स्ट टाइम माझी ही ट्रिक वापरून बघा. आणि किती सारा कचरा पालोपाचाळा निघतोय ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल. आणि बघा ते किती मोठा ढीग लागला त्या गलांड्याच्या झाडाचा मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप मोठी मोठी झाडं ती अशी पसरली होती. आणि याचं कसं आहे माहिती आहे का, एक जरी फूल लावलं ना त्या फुलातून म्हणजे वाळलेलं फुल सुकलेलं फुल हवं आहे आपल्याला तर 7-8 रोपं तयार होते. मग मी त्याचे फुलं जे आहेत ना किंवा पाकळ्या पडलेल्या होत्या ना त्या काळ्या मातीत ढकलून दिल्या. म्हटलं जेव्हा केव्हा पावसाळ्यात पाऊस पडेल ना, आत्ता शक्यतो उन्हाळ्यात तर बऱ्याच बिया रुजत नाहीत, काही उगवत नाहीत, तर जी पाकळ्या वगैरे गळल्या होत्या त्या मातीत ढकलून दिल्या. म्हटलं ते पावसाळ्यात ॲटोमॅटिक उगवली जातील रोपं तिथं. आणि दुसरी गोष्ट मी जेव्हा काही करत असते ना तर यांना फार उत्सुकता असते करायची. आणि हे बघा छोटं पिल्लूसुद्धा कुंडी घेऊन येते कचरा भरायला आणायला, मला पण यात भरून दे असं तिचं चाललं आहे. आणि दिदूला माझ्या झाडांची खूप आवड आहे बरं का, माझ्यासारखी मला आनंद वाटतो तिच्याकडे बघून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कोणत्याही गोष्टीचा किळस किंवा हे घाण आहे ते घाण आहे असं तिच्या मनात नसतं. म्हणजे कोणतीही गोष्ट अशी मुलांना जर वाटलं ना की ही घाण आहे मी ह्याच्यात हात कसा घालू तर त्यावेळेस मात्र त्या मुलांकडून काम करून घेणं फार अवघड असतं. पण या दोघींकडून मला कधी असं झालं नाही की ह्याला घाण म्हणायचं नाही त्याला घाण म्हणायचं नाही. अगदी आवडीनं त्या किळस किंवा तिरस्कार कुठल्याही गोष्टीचा न करता, मग ते झाडाचं असू द्या घरातलं कुठलं क्लिनिंगचं काम असू द्या, अगदी आवडीनं करतात. त्यांना घाण किंवा काय असं वाटत नाही त्या गोष्टीबद्दल. नाही तर बरीचशी मुलं मी पाहिलेत की मी नाही हात घालणार मातीत किंवा इथं फार घाण आहे बाबा कचरा आहे बाबा असं करून काम करत नाहीत. आणि इथं बघा आपली जी कोरंटी होती निळ्या रंगाची, इतकी फुलं सुकून पडली होती तिची. ते झाड हलवलं आणि म्हटलं सुकलेली वगैरे त्याची पानं सगळीच पडतील आणि एकदा छान क्लीन करून घ्यावं. आणि त्याच्या पलीकडे आत्ता कट करते तो म्हणजे आपला आहे ब्लॅक रोज. इतका सुंदर वास येतो. आता मी तिथं बसली आहे ना, तिथं जर फुल उमललेलं असेल ना तर अगदी इकडं जी तुम्हाला बादली थोडीशी दिसतीये ना तर आत्ता जिथं आले तिथंपर्यंत त्याचा तुम्हाला वास येणारच त्या गुलाबाचा. इतका सुंदर त्या गुलाबाचा वास आहे. या झाडाच्या आंब्याच्या बुडाशी पण बघा टमाटरची वगैरे रोपं होती ती पण काढून टाकली. आता त्याचा पण सीझन पूर्ण संपला होता आणि म्हटलं जाऊ देत. आता पाठीमागं घराच्या आले टमॅटोची रोपं तर आणि खूपच त्याचं पण असं बुड जे होतं ते कुजल्यासारखं वगैरे झालं होतं. वरती 5-6 टमाटर्स होते ते तोडून घेतले आणि ते झाड मात्र मी उपटून टाकलं. आणि इथं बघा ती झाडतीये किती पालापाचोळा निघतोय ते तुम्ही बघू शकता. स्वच्छता करणं म्हणजे पण एवढं काय सोपी गोष्ट नाही आहे बरं का. जवळजवळ आम्ही 1.5 ते पावणे 2 तास तिघी हा कचरा आवरत होतो काढण्यासाठी. म्हणजे तिघी मिळून एवढा वेळ लागला म्हटल्यानंतर एकट्यानं जर हे काम आवरायला घेतलं तर आरामात 3 तास निघून जातील एवढं इतकं ते काम होतं. परंतु मुली दोन्ही सोबत असल्यामुळं आणि छोट्या पिल्लूची सुद्धा मध्ये मध्ये लुडबुड गप्पा चालल्यामुळं आम्हाला पण ते काम कसं झालं हे समजलं नाही. म्हणजे वेळ निघून गेला. आणि एकटं जर आपण काम करत असू ना तर दमायला होतं, पण कोणीतरी सोबत असेल गप्पा मारायला किंवा आपण झाडत असू तर कचरा भरून नेऊन टाकण्याला मग आपलं पण थोडी एनर्जी कमी लागते आणि कामही उरकतं. आत्तापर्यंतचा जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर आणखीन लाईक केलं नसेल तर लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील व्लॉग आवडत असतील तर कमेंट पण नक्की करत जावा. तुमच्या कमेंटमुळे मला छान असं मोटिवेशन मिळतं. आणि कोपऱ्यात आपलं छान असं मंदिरात उगवलेलं ना नारळाचं झाड लावलेलं आहे आणि त्याच्या बुडाला मी थोडी गणपती बाप्पासाठी हराळी लावली होती तर आता ती पण सुकली तर तिथलीही साफसफाई मी मस्त अशी करून घेतली. इतकं छान वाटू लागलं होतं ना हे सगळं आवरल्यानंतर की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. माझं दुखणं किंवा जे काही होतं ते सगळं आजारपणच पळून गेलं या सगळ्या गोष्टी स्वच्छ झालेल्या बघितल्यानंतर. झाली आता मस्त अशी सगळी साफसफाई करून जेवढी होता होईल तेवढी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि स्वच्छ केल्यावर कसं वाटायला लागलं हे कमेंटमध्ये
छान वाटते का नाही कमेंट करून नक्की सांगा. नंतर भेटू छानशा व्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.